अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये शुक्रवारी कला केंद्रात नाचणाऱ्या एका नर्तिकेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। दीपाली गोकुळ पाटील असं या नर्तिकेचं नाव आहे। तिने खरडा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। दरम्यान आत्महत्येप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सदर व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे। दीपालीच्या आत्महत्येची सीसीटीव्हीद्वारे चौकशी करावी अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे। तसंच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे। या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। तर महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे का? तर वाढलेला आहे, वास्तव आहे। आणि मग स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा हुंडाबळी असतील किंवा हे नवीन अहिल्यानगरचं प्रकरण असेल, हे दुर्दैवी आहे की कुठल्याही महिलेला या राज्यामध्ये आज सुरक्षित वाटत नाही। सांगताय त्याप्रमाणे अगदी आमच्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि त्याच्यामुळे जर असा काही प्रकार झाला असेल तर पोलीस त्याची छानबीन करतील। कुणालाही त्या ठिकाणी पाठीशी घालण्याची भूमिका ही देवाभाऊंची कधीच नसते, पक्षाची कधीच नसते। या विषयाबद्दलची अधिक माहिती घेऊन मी आपल्या सगळ्यांच्या समोर येईल।